म्हणजे प्रामुख्याने हा जवळपास 1997 पासून याला मान्यता मिळाली आणि 99 पासून त्याचं काम सुरू झालं आणि 2009 सप्टेंबर 2009 पर्यंत याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत साधारण 3 वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आणि 2011 पासून तर 2021 पर्यंत ह्या प्रकल्पाचं काम पूर्णपणे ठप्प राहिलं होतं वेगवेगळ्या कारणांमुळे. आज त्या प्रकल्पाची किंमत 150 कोटीवरून सरळ 5000 कोटीपर्यंत चालली गेलेली आहे. या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे आता पाडळसरे प्रकल्पाला आता केंद्राकडचा निधी असेल किंवा राज्यातला जे काही लोन घ्यायचं असेल त्याचे सगळे मार्ग जे आहेत ते मोकळे झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये जवळपास 43,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. प्रामुख्याने या प्रकल्पामध्ये नव्याने जो समावेश झालेला आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे जवळपास 1500 कोटी रुपये लिफ्टद्वारे इरिगेशन करण्याच्या दृष्टिकोनातून लिफ्ट इरिगेशनसाठी शासनाकडनं लिफ्ट बांधल्या जातील अशासाठी 1500 कोटी रुपयाची आत्ता तरतूद झालेली आहे. काही गावं पुनर्वसित होतील, त्यांनाही त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे आणि या धरणामुळे जे आवर्षण प्रवण तालुके या जिल्ह्यातले आणि बाजूच्या धुळे जिल्ह्यातले अशा 6 तालुक्यांना, धुळे आणि जळगाव मिळून 6 तालुक्यांना वरदान ठरणारा हा पाडळसरे प्रकल्प आता याला निधी केंद्राकडनं येऊ शकतो किंवा राज्यामधनं ज्या ठिकाणून सोर्सेस असतील तिथून त्याला पैसा भविष्यामध्ये मिळू शकतो. कधीपर्यंत येईल असं वाटतंय? काम कधीपर्यंत पुढं? नाही, काम आत्ता बंद नाही आहे. काम एकदम प्रगतीपथावर चाललेलं आहे, परंतु पूर्ण क्षमतेने बांधण्याकरता हा निधी लागणार आहे, तो टप्प्याटप्प्यानेच मिळणार आहे. आज स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत 75 वर्ष वाट बघितलेली आहे. प्रकल्पाला मंजूर होऊन साधारण 25 वर्ष झालेले आहेत. आता 25 वर्ष गेल्यानंतर माननीय राज्याचे मुख्यमंत्री, माननीय राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री खास करून यांनी मनावर घेतला आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये वरदान ठरणारा हा प्रकल्प आहे. याला अंतिम टप्प्यापर्यंत काही काळ जाऊ शकतो, पण काम बंद राहणार नाही. त्याला निधी जितका लागेल, वर्षाला जेवढा खर्च करू शकतात तेवढा पैसा मिळेल. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, आपण मदत पुनर्वसन मंत्री आहे, कशा पद्धतीमध्ये नियोजन आहे शेतकऱ्यांना मदत? या बाबतीमध्ये राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडलेला असेल, गारपीट काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झालेली, अवकाळी पाऊस पडलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर दुष्काळ सदृश परिस्थिती होती. आज राज्याने 40 तालुक्यांना दुष्काळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि जवळपास 1021 मंडळं जी आहेत त्याला सदृश्य दुष्काळ परिस्थितीमध्ये समावेश करून त्याचीसुद्धा घोषणा झालेली आहे. काही प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी पर्जन्यमापक नव्हते त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्यासुद्धा सर्कल्सचा समावेश केला जाईल आणि सदृश्य दुष्काळ परिस्थितीमध्ये त्याची घोषणा होऊ शकते, म्हणजे होणारच आहे. तेही नाही झालं तरीसुद्धा राज्य सरकारने, मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की गाव पातळीपर्यंत जायची वेळ आली तरीसुद्धा आपल्याला जायचं आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. या बाबतीमध्ये मदत पुनर्वसन विभागाकडनं जी मदत केली जाणार आहे ती करायचा आमचा जे काही शासनाचे निकष आहे, NDRF, SDRFचे जे निकष आहे त्याच्याप्रमाणे मदत केली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये जो अवकाळी पाऊस पडलेला आहे, गारपीट झालेला आहे, त्या बाबतीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यात निवेदन करणार आहे आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीची मदत भविष्यात होणार आहे. नाही, पहिली गोष्ट आपली पात्रता आपण ओळखली पाहिजे. हा माझा त्यांना प्रेमाचा एक मोठा भाऊ म्हणून सल्ला असणार आहे. आपली पात्रता ओळखली पाहिजे. आपलं योगदान या पक्षाकरता किती आहे, या पक्षाच्या संघटनेमध्ये ज्या ज्या नेत्यांनी, वरिष्ठ नेते कोणतेही असतील आजपर्यंत ज्यांनी योगदान दिलं असेल, खऱ्या अर्थाने त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आपण आपली पात्रता ओळखून बोललं पाहिजे, एवढाच त्यांना मला सल्ला असणार आहे. दादा, शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर 1993चा जो आरोपी आहे सलीम कुता, त्यांच्यासोबतचे व्हिडिओ त्यांचे नाचतानाचे व्हायरल झालेले. नाही, आता ठाकरे कुटुंबियांकडनं किंवा उभाटा गटाकडनं सातत्याने दुसऱ्या पक्षावरती टीका करण्याची त्यांना ज्या ठिकाणी संधी मिळत असेल त्या ठिकाणी त्यांनी सल्ला केलेली आहे. हा प्रश्न संजय राऊतांनाच मला विचारायचा आहे की आता हा कुत्ताचं करायचं काय? हा कुत्ता जर का तुमच्याबरोबर कुत्र्यासारखा नाचत असेल तर त्यावेळेला आता तुमची भूमिका काय ही त्यांनी स्पष्ट केली पाहिजे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.